आणि आम्ही सगळ्या टीमला मिस करतोय. करता घरोघरी मातीच्या चुली ही संपूर्ण टीम इथे येणार आहे. सो आम्ही सगळ्यांना मिस करतोय. काय सांगशील यावर्षीच्या गुढीपाडव्याबद्दल? थँक्यू सो मच. तू पण खूप सुंदर दिसतेस. या वर्षीचा काय, प्रत्येक वर्षीचा गुढीपाडवा असतो. मी त्यासाठी खूप एक्सायटेड असते. आपल्या मराठी नूतन वर्षाचा पहिलं वर्ष म्हणजे सुरुवात असते वर्षाची आणि असाच जल्लोषात सुरू करायचा असतो. आणि गिरगाव याहून उत्तम ठिकाण कुठे असेल तर, आणि आम्हाला स्टार प्रवाहाच्या माध्यमातून अटेंड करायला मिळतो हा सोहळा यांचा एवढा मोठा. सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड. निश्चितच आपण पाहतो की गिरगाव म्हटलं की या शोभायात्रेत आपल्याला ढोल ताशा या सगळ्या गोष्टी असतातच. तर या कधी स्वतःला तू कधी ढोल ताशामध्ये सहभागी झाली आहेस का? कधी स्वतः ढोल ताशा वाजवला? हो झाले ना. ढोल पण वाजवलाय, ताशे पण वाजवले आणि झेंडा तो नाचवतात ना ते पण नाचवलंय. ताश काय म्हणतात त्याला ते नाचवतात ते? भांजा नाही, एडिट करशील. ध्वज पण मी असं नाचवलाय. सो येस, मला खूप मजा येते आणि आज पण मी ते करणार आहे. तर आय होप तुम्ही कव्हर कराल. निश्चितच कव्हर करू आणि आम्हाला खूप मस्त वाटतं कारण तू दरवर्षी येतेस इथे. आम्ही पाहतो तुला. यावर्षीचा काय संकल्प आहे? दरवर्षीचा संकल्प असतो तो पूर्ण होईल असाच प्रयत्न करत असते. पण वर्षानुवर्ष आपण प्रयत्न करतो नवीन नवीन शिकायचा, माणूस म्हणून आणखीन फुलत जायचा, आणखीन स्वतःला एक्सप्लोर करायचं. तर तसंच करेन. हातून चांगली कार्य घडत राहो आणि माणूस म्हणून आणखीन प्रगती होत राहो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरी गुढी उभारलीस का तू स्वतःच्या हाताने? सागर अशी संगीत, अपेक्षा पुरणपोळी बनवून या वगैरे ठिकाणी छान. कलाकारांकडून व्यक्त होताना दिसतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.